वाट पाहते मी ग येणार साजन माझा, वाट पाहते मी ग येणार साजन माझा. मंदिरातल्या मूर्तीवरती हार घातले होते 2 आणि पायावरती फुलं घातली होती. पायावरती फुलांनी मूर्तीच्या हारातल्या फुलांना विचारलं, तुम्ही गळ्यात कसे गेला? तर त्या गळ्यात गेलेल्या फुलांनी म्हणजे हारात गेलेल्या फुलांनी पायावरती पडलेल्या फुलांना विचारलं, त्याच्यासाठी टोचून घ्यावं लागतं. तसा हा जो आज मंचावरती पायातल्या घुंगरूचा जो काय गळून पडलेले आहेत, त्याच्यासाठी किती घाम गाळावा लागला बघा. 2-2 किलोचे
2-2 किलोचे काय म्हणायचं त्याला 2-2 किलोचे चाळ पायात घालून त्यांना हे करावं लागतं, कला सादर करावी लागते. तेव्हा कुठं त्यांच्या कार्यक्रमाला टाळ्या पडतात. आणि हे एवढे कष्ट कशासाठी करायचा हा विचार नाही करायचा, पण समोरच्या माणसाचं मन किती आनंदित करायचं हा महत्त्वाचा विषय आहे. आणि ह्या लावणीला जे काय आत्तापर्यंत नका थांबा ना, नंतर वाजवता. ह्या लावणीला जे काय एक सहकार महर्षींनी दिले एक रूप, त्याच्यासाठी आज तुम्ही सगळेजण मंचावर बसलेले सगळेच काय वाजवणारे असतील, काय गाणं म्हणणारे असतील, काय तुम्ही हे करणारे असतील, हे आज देशाच्या बाहेर गेलात आणि तुम्ही जगात सन्मान मिळवलात. असाच तुम्ही सन्मान प्रत्येक वर्षी मिळवा, हीच आमची सदिच्छा आणि हीच आमची शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना. कौतुक 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 कितीही केलं तरी कमीच आहे. ठीक आहे.